मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेज अँड अवेअरनेस या सेक्शनमधील काही इम्पॉर्टंट एमसीक्यूज पाहणार आहोत. आता हा सेक्शन तुमच्या एक्झाममध्ये टोटल 15 मार्क्ससाठी येतो आणि जर तुम्ही याचा अभ्यास नीट केला तर तुमचा ओव्हरऑल स्कोर नक्कीच वाढेल. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा आणि अशाच व्हिडिओज आणि एमसीक्यू प्रॅक्टिससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, आपण लगेच हा व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपला पहिला प्रश्न पाहूया. आता मित्रांनो, सगळ्यात पहिला प्रश्न आहे तो म्हणजे हू रिसीव्ड द भारत रत्न इन 2024 अनाउन्स्ड फॉर कॉन्ट्रीब्युशन टू सोशल जस्टिस अँड पॉलिटिक्स. ऑप्शन्स आहेत लालकृष्ण अडवाणी, कर्पूरी ठाकूर, शरद पवार का मुलायम सिंग यादव. आता इथे करेक्ट उत्तर असेल ऑप्शन बी, दॅट इज कर्पूरी ठाकूर. कर्पूरी ठाकूर हे फॉर्मर चीफ मिनिस्टर होते ऑफ बिहार आणि त्यांना 2024 मध्ये भारतरत्न या अवॉर्डने सन्मानित केलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑर्गनायझेशन रिलीजेस द ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स रिपोर्ट, दॅट इज HDI रिपोर्ट. ऑप्शन्स आहेत वर्ल्ड बँक, UNDP, IMF का युनेस्को. आता इथे करेक्ट उत्तर असेल ऑप्शन बी, दॅट इज UNDP. आता याचा फुल फॉर्म काय आहे तर युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. ओके, आणि हा प्रत्येक वर्षी हा जो एव्हरी इयर हा जो HDI रिपोर्ट आहे तो पब्लिश करतो. आता याच्यामध्ये काय सांगतात तर आपण ह्युमन्स आहोत त्यांनी किती लेवलने डेव्हलप केलंय, त्यासोबतच त्यांना जे बेसिक फॅसिलिटी आहेत दॅट इज लाईफ एक्सपेक्टन्सी, त्यासोबतच एज्युकेशन आणि इन्कम, हे जे बेसिक फॅसिलिटीज आहेत ते किती इम्प्रूव्ह झाल्यात आणि त्यासोबतच अजून त्यात काय करता येईल ही सर्व गोष्टी या रिपोर्टमध्ये असतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच कंट्री लॉन्च द आर्टेमिस 2 मिशन प्लॅन फॉर ह्युमन लुनार फ्लाय बाय मिशन. आता लुनार म्हणजे काय तर मून असतं आणि फ्लाय बाय म्हणजे काय तर समज हे मून आहे तर मूनला एक राऊंड मारायचा असतो, एक राऊंड मारून वापस यायचा आहे. सो ऑप्शन आहेत रशिया, चायना, USA का जपान. इथे करेक्ट उत्तर असेल ऑप्शन सी, दॅट इज USA. तर USA मधील नासा यांनी आर्टिमिस हे मिशन लॉन्च केले, ज्यामध्ये त्यांनी त्यांचं जे सॅटेलाइट आहे ते ऍक्च्युली लुनारच्या म्हणजे मूनच्या जवळपास नेऊन आणायचा प्रयत्न केलाय. आता नेक्स्ट त्यांचं जे मिशन आहे ते आहे आर्टेमिस 2, ज्यामध्ये ते ह्युमन्सला इन्व्हॉल्व्ह करणार आहेत आणि ह्युमनला एक फ्लाय बाय मिशन म्हणजे एक चक्कर मारून वापस आणणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच कंट्री शेअर्स द लॉंगेस्ट इंटरनॅशनल बॉर्डर विथ इंडिया. ऑप्शन आहेत चायना, पाकिस्तान, बांगलादेश का नेपाळ. आता इथे बऱ्याच जणांचं एक मिसकन्सेप्शन असू शकतं की आपली लॉंगेस्ट बाउंड्री ही पाकिस्तानसोबत असेल, पण हे अत्यंत चुकीचं आहे. इथं आन्सर असेल ऑप्शन सी, दॅट इज बांगलादेश. आपली बांगलादेश सोबत 4096 किलोमीटरची बाउंड्री आहे. त्यासोबतच आपले जे स्टेट्स आहेत त्यामध्ये वेस्ट बेंगॉल, आसाम, मेघालय, मिझोरम आणि त्रिपुरा हे जे स्टेट्स आहेत ते याला लागतात. नेक्स्ट क्वेश्चन. विच कंपनी लॉन्च द जेमिनाय AI मॉडेल इंटिग्रेटेड इंटू मेनी गुगल प्रोडक्ट्स. ऑप्शन्स आहेत मायक्रोसॉफ्ट, गुगल, अमेझॉन का मेटा. आता इथे दोन ऑप्शन्स आहेत. इधर तुम्ही हे जे ऍप आहे किंवा हे जे मॉडेल आहे जेमिनाय AI ते तुम्ही यूज केला असेल तर तुम्हाला माहिती असेल, किंवा क्वेश्चनमध्ये गुगल प्रोडक्ट्स म्हणलं आहे. सो एक लॉजिक इथे लावायचं की गुगल प्रोडक्ट्स आहेत. सो गुगल कंपनी खूप मोठी आहे आणि इथे त्यांचे आहेत प्रोडक्ट सगळे. सो इथे करेक्ट उत्तर असेल ऑप्शन बी, दॅट इज गुगल. आता बऱ्याच जणांनी AI मॉडेल वापरले असेल त्यांना ही गोष्टी लगेच कळून जातील. नेक्स्ट क्वेश्चन. विच इन्स्टिट्यूशन इश्यूज करन्सी नोट्स इन इंडिया. ऑप्शन्स आहेत RBI, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, सेबी का नीती आयोग. आता इथे करेक्ट उत्तर असेल ऑप्शन ए, दॅट इज RBI. RBI जे की आपल्या कंट्रीची सेंट्रल बँक आहे, म्हणजेच मेन बँक आहे आणि RBI कडे पूर्ण करन्सी नोट्स छापायची एक राईट आहे. ओके, म्हणजे तिच्याकडे एक्सक्लुझिव्ह राईट्स आहे पूर्ण कंट्रीमध्ये. फक्त RBI एक अशी इन्स्टिट्यूशन आहे जी करन्सी नोट्स छापू शकते. बट इथे एक एक्सेप्शन आहे. ही जी इन्स्टिट्यूशन आहे ती ₹1 नोट छापू शकत नाही, कारण त्याचे राईट्स गव्हर्नमेंटकडे आहेत आणि असं हेडक्वार्टर म्हणजे RBIचं हेडक्वार्टर मुंबईमध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच इंडियन चेस प्लेयर बिकेम द यंगेस्ट वर्ल्ड चेस चॅम्पियन इन 2024 अँड 2025 एरा. ऑप्शन्स आहेत तुमच्यासमोर. आता इथे करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, दॅट इज डी गुकेश. तर 2024 मध्ये डी गुकेशनी आपल्या इंटरनॅशनल बेस्ट चेस प्लेअरला हरवून एक ग्रँड मास्टर टायटल, त्यासोबतच यंगेस्ट वर्ल्ड चेस चॅम्पियन हे टायटल मिळवलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच इंटरनॅशनल डे इज ऑब्झर्व्ड ऑन 5 जून एव्हरी इयर. ऑप्शन्स आहेत वर्ल्ड वॉटर डे, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, अर्थ डे का वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे. इथे करेक्ट उत्तर असेल ऑप्शन बी, दॅट इज वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. आता हे जाहीर कोणी केले तर 5 जून ही तारीख युनायटेड नेशन जाहीर केली आहे आणि आपण इंटरनॅशनली या दिवशी वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे साजरा करतो. त्यामध्ये आपण एन्व्हायरमेंटला कसं प्रोटेक्ट करायचं, त्यासोबत सस्टेनेबल एन्व्हायरमेंट कसं फॉलो करायचं याच्यावरती
याच्यावरती माहिती घेतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता हा क्वेश्चन एकदम बेसिक आहे आणि जनरल नॉलेजचा आहे. तर हु अपॉइंट्स द चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया? चीफ इलेक्शन कमिशनरचं काम काय असतं? तर आपल्या इंडियामध्ये किंवा आपल्या कंट्रीमध्ये जे काही इलेक्शन्स होतात त्यामध्ये MP, MLA, त्यासोबतच प्रेसिडेंट किंवा व्हाईस प्रेसिडेंट यांचे इलेक्शन करण्याचं काम हे चीफ इलेक्शन कमिशनरचं असतं. तर यांना अपॉइंट कोण करतं? तर इथे करेक्ट उत्तर असेल ऑप्शन सी, दॅट इज प्रेसिडेंट ऑफ इंडिया. हे खूप बेसिक क्वेश्चन होता आणि हा सगळ्यांना माहिती असला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच कंट्री होस्टेड द COP29? आता कॉप म्हणजे काय असं इथं? तर कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. म्हणजे जेव्हा कोणत्या पार्टीज, जेव्हा कोणत्या कंट्रीज एकत्र येतात त्याला आपण कॉप म्हणतो. आणि हे 29 काय आहे? तर 29th मीटिंग आहे. तर COP29 क्लायमेट कॉन्फरन्स इन 2024 आणि 2025 सायकल. ऑप्शन्स आहेत UAE, अझरबैजान, जर्मनी का कॅनडा. तर यातल्या कोणत्या कंट्रीनी COP29 ला होस्ट केलं होतं? सो याचे करेक्ट उत्तर असेल ऑप्शन बी, दॅट इज अझरबैजान. आणि अझरबैजानमध्ये बाकू जे कॅपिटल आहे त्या सिटीमध्ये याला होस्ट केलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच विटॅमिन इज प्रोड्युस्ड इन द ह्युमन बॉडी वेन एक्सपोज टू सनलाईट? आपण जेव्हा सनलाईट घेतो किंवा आपण म्हणतो खूपदा की कवळं ऊन घेणं, त्यामध्ये तुमच्या बॉडीमध्ये कोणते विटॅमिन्स प्रोड्यूस होतात ते विचारलंय. ऑप्शन्स आहेत विटॅमिन ए, B12, सी का डी. सो इथे करेक्ट उत्तर असेल ऑप्शन डी, दॅट इज विटॅमिन डी. तर विटॅमिन डी इज प्रोड्युस्ड इन द ह्युमन बॉडी वेन एक्सपोज टू सनलाईट. नेक्स्ट क्वेश्चन. विच इज द लॉंगेस्ट रिव्हर ब्रिज इन इंडिया? इथे ऑप्शन्स आहेत तुमच्यासमोर. मी ऑप्शन्स वाचणार नाहीये, डायरेक्ट सांगेल तुम्हाला. तर ऑप्शन करेक्ट असेल ऑप्शन बी, दॅट इज भूपेन हजारिका ब्रिज, जे की आसाममध्ये आहे. आता याला अजून एक नाव आहे जे की ढोला सदिया ब्रिज. यापैकी कोणते नाव येऊ शकतं? सो दोन्ही नाव तुमच्या लक्षात राहू द्या. त्यासोबतच आता हे जे ब्रिज आहे ते ब्रह्मपुत्र या नदीवरती आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच मिसाइल सिस्टम इज नोन ॲज इंडियाज फर्स्ट इंडिजिनियस न्यूक्लिअर कॅपेबल सबमरीन लॉन्च बॅलिस्टिक मिसाईल? यापैकी कोणती मिसाईल हे भारताची सगळ्यात पहिली स्वतःहून बनवलेली म्हणजे मेड इन इंडिया न्यूक्लिअर कॅपेबल सबमरीन मिसाईल आहे? हे विचारलंय. ऑप्शन्स आहेत अग्नि-V म्हणजे अग्निफाय किंवा K-15 सागरिका, ब्राह्मोस का पृथ्वी. आता मित्रांनो इथे विचारलंय मिसाईल. आता हे पाचची जी आहेत ती मिसाईलची नाव आहेत, पण यातली एक्झॅक्टली मिसाईल कोणती? तर इथे लक्षात द्या तुम्ही. इथे आपल्याला सबमरीन मधली मिसाईल विचारली आहे. सबमरीन म्हणजे काय? तर वॉटरशी रिलेटेड असायला पाहिजे. ऑप्शन तुम्ही बघितला तर बी ऑप्शन जे की K-15 सागरिका आहे. यामध्ये सागर म्हणजेच काय? तर वॉटरशी संबंधित शब्द आहे. देरफोर जास्त डोकं न लावता आपण या ऑप्शनला टिक करून टाकूया. आता मित्रांनो प्रत्येक वेळेस कोणत्याही गोष्टीचं समज तुम्ही प्रत्येक गोष्ट शिकायला गेला तर तुमचा सिलेबस खूप वाढेल, तुमचा कंटेंट खूप जास्त होईल. तर अशाच काही क्वेश्चन्समध्ये तुम्ही ऑप्शन एलिमिनेट करून किंवा मग अशाच कॉमन नॉलेज किंवा लॉजिक वापरून तुम्ही आन्सर्स काढू शकता. नेक्स्ट क्वेश्चन. हू रोट द फेमस बुक विंग्स ऑफ फायर? हे खूप फेमस बुक आहे. तुम्ही नसाल वाचलात तर आय रिकमेंड यू हे बुक नक्की वाचा. सो करेक्ट उत्तर असेल ऑप्शन बी, दॅट इज APJ अब्दुल कलाम. यांना आपण मिसाईल मॅन पण म्हणतो, मिसाईल मॅन ऑफ इंडिया. आणि हे आपले फॉर्मर प्रेसिडेंट होते. तर मित्रांनो हे होते आपले आजचे क्वेश्चन्स. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा. त्यासोबतच अजून मी भरपूर व्हिडिओ टाकले आहेत. तुम्हाला ते पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला व्हिजिट करा. त्यासोबतच आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि असाच अभ्यास करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.